शिवानी अग्रवालची चौकशी सुरू। बाल सुधारगृहात अल्पवयीन आरोपी सोबत समोरासमोर गुन्हे शाखेकडून चौकशी। पुणे अपघात प्रकरणात कठोर कारवाई सुरू। या प्रकरणी आयुक्तांना फोन केला नाही, केला असता तरी कारवाईचेच आदेश दिले असते, अजित पवारांची स्पष्टोक्ती। टिंगरेंनी पोलिसांवर कोणताही दबाव टाकलेला नाही। अपघात झाल्यास आमदारांना पोलीस स्टेशनला जाणं स्वाभाविक। अजित पवारांकडून टिंगरेंची पाठराखण। जरंडेश्वर साखर कारखान्याची पुन्हा चौकशी केली तर वावगं काय? अजित पवारांचा सवाल। चौकशी करण्याचे यंत्रणांना अधिकार असल्याचा दावा। विशाल अग्रवालचं महाबळेश्वरचं हॉटेल सील। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर कारवाई। न्यूज 18 लोकमतनं सर्वात आधी महाबळेश्वर कनेक्शनचा केला होता पर्दाफाश। शिरूरमध्ये पुण्याची पुनरावृत्ती। पोलीस पाटलाच्या मुलीचा प्रताप। 40 फुटांपर्यंत फरफटत नेलं, तरुणाचा मृत्यू। शिक्षकाच्या एकतर्फी प्रेमाला कंटाळून 15 वर्षीय मुलीची आत्महत्या। छत्रपती संभाजीनगरच्या दौलताबादमधली धक्कादायक घटना। आरोपी शिक्षकाला पोलिसांकडून अटक। शनिवार वाड्यात बेवारस बॅग असल्याचा पुणे कंट्रोल रूमला कॉल। बॉम्ब शोधक पथक दाखल। बेवारस बॅगची तपासणी सुरू। महा मेगा ब्लॉकमुळे ठाणे रेल्वे स्थानकावरती मोठी गर्दी, तर लोकलचे दरवाजे बंद असल्यामुळे संतप्त प्रवाशांकडून दिव्यात दरवाजाची तोडफोड। पंढरपुरात मंदिराच्या तळघरातून पांडुरंगाच्या मूर्तीसह सापडल्या पादुका आणि नाणी। हीच का विठ्ठलाची मूळ मूर्ती, अशी भाविकांमध्ये चर्चा। पुरातत्व विभागाच्या टीमकडून तळघराची पाहणी। विवेकानंद रॉक मेमोरियल इथे पंतप्रधान नरेंद्र मोदींची ध्यानधारणा। आज संध्याकाळपर्यंत ध्यानधारणा सुरू राहणार। पंतप्रधानांचा आजचा नवा व्हिडिओ समोर। मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये अनेक ठिकाणी हिंसाचार। कुठे ईव्हीएम व्हीव्हीपॅट पाण्यामध्ये फेकली, तर कुठे आयएसएफ उमेदवाराच्या कारची तोडफोड। आणि लोकसभेच्या 543 जागांचा आणि महाराष्ट्रातील 48 जागांबद्दल अचूक अंदाज। नेटवर्क 18चा मेगा एक्झिट पोल संध्याकाळी 6 वाजता न्यूज 18 लोकमतवर। या बुलेटिनची